ज्या विभागातून निवडून जातात त्या मुंबई आणि कोकणचा अंदाज काय सांगतो त्याकडे आता येऊयात। मुंबई आणि कोकणमध्ये मिळून आहेत एकूण 12 मतदारसंघ, त्यापैकी 6 मतदारसंघ मुंबईमध्ये आहेत आणि कोकणचा एकूण पट्टा पालघर पासून ठाणेला घेऊन पार रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत जाणार आहे। यामध्ये आहेत 6 मतदारसंघ। सुरुवात करूयात पालघर पासून। पालघर हा मतदारसंघ आहे महाराष्ट्राचा एक टोक आहे म्हटलं तर हरकत नाही, गुजरातला जोडणारं हे टोक। सोपा विजय मानला जातो इथे। कुणासाठी? महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी की महायुतीच्या उमेदवारासाठी? भारती कांबडी इथून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत, नुकतीच त्यांना उमेदवारी घोषित झाले। पण महायुतीकडनं हा मतदारसंघ नेमका कुणाकडे जाणार? शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे जाणार आणि इथला उमेदवार कोण असणार हे निश्चित झालेलं नाहीये। पण एकूण या मतदारसंघातलं चित्र बघितलं तर महायुतीचा उमेदवार इथे विजयी होताना दिसतोय, आघाडी घेताना दिसतोय। भिवंडी लोकसभा मतदारसंघ बराच काळ चर्चा सुरू आहे या लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत, कारण इथून उमेदवारी कुणाला दिली जाणार। कपिल पाटील भाजपचे उमेदवार इथून आहेत, जे सध्याचे मंत्री सुद्धा आहेत, केंद्रीय मंत्री, त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे हे उमेदवार आहेत, सगळे उमेदवार मानले जातात, त्यामुळे लढतही चुरशीची होणार आहे भिवंडीमध्ये। आणि या लढतीमध्ये सुरेश म्हात्रे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत ते आघाडी घेताना दिसतात, त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ काहीसा धक्का असू शकतो। कल्याण लोकसभा मतदारसंघ महायुतीमधला एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ। महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार जवळपास निश्चित मानलं जात होतं, कारण उमेदवार श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे पुत्र सध्याचे इथले खासदार आहेत, 2 टर्म खासदार राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं। प्रश्न हा होता की त्यांच्या विरोधात कोण असणार। त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं महाविकास आघाडीच्या वतीनं वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे। इथला विजय श्रीकांत शिंदेंसाठी सोपा मानला जातोय कल्याण डोंबिवली मतदारसंघातला। पुढचा मतदारसंघ आहे कोकणामधला ठाणे। पुन्हा एकदा महायुतीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेचे जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामधला हा मतदारसंघ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे घर। शिवसेनेकडेच हा मतदारसंघ 2019ला होता। राजन विचारे इथून खासदार म्हणून निवडून आले होते, मात्र राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा राजन विचारे यांनाच उमेदवारी देण्यात आली। मात्र त्यांच्या विरोधात कोण असणार? शिवसेनेचा उमेदवार की भाजपचा उमेदवार हे अजून महायुतीमध्ये निश्चित नाहीये। परिणामी महायुतीमध्ये उमेदवार कोण यासाठी प्रश्नचिन्ह कायम आहे। त्यामुळे चुरशीच्या लढतीमध्ये आघाडी जिंकणार की युती जिंकणार? उत्तर असं मिळतंय की युतीला इथे उमेदवार कुणीही असला तरी आघाडी मिळताना दिसेल, त्यामुळे ठाणे हा एकनाथ शिंदेंसाठी काहीसा समाधानकारक चित्र दाखवणारा हा पोल। पुढचा मुंबईतल्या मतदारसंघांकडे आपण येऊयात। काही कोकणातले मतदारसंघ आहेत त्यांच्याकडे येऊयात, पण अगोदर मुंबईतले मतदारसंघ। उत्तर मुंबई मतदारसंघामधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पियुष गोयल। खरं तर ते जवळपास गेली अनेक वर्ष भाजपचं नेतृत्व करतायत, राज्यसभेमध्ये आतापर्यंत होते, पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरतायत पियुष गोयल। उत्तर मुंबईमधला उमेदवार असतील, पण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार अजून घोषित झालेला नाहीये, कारण काहीशा चर्चा अजून सुरू आहेत। मतदारसंघांची अदलाबदल होते का, आणि तसं झालं तर उमेदवार कोण द्यायचा यामध्ये महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहेत, त्यामुळे उमेदवार अजून घोषित झालेला नाहीये। शेवटच्या टप्प्यातले हे मतदारसंघ आहेत, त्यामुळे अजूनही वेळ आहे उमेदवार घोषित करायला। सोपा विजय असला मानला जातोय पियुष गोयल यांच्यासाठी या मतदारसंघामध्ये। पुढचा मतदारसंघ उत्तर पश्चिम मुंबईचा चित्र अजूनही स्पष्ट नाहीये। याचं कारण असं आहे की महायुतीनं इथं आपला उमेदवार घोषित केलेला नाहीये। अमोल कीर्तीकर जे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत ते शिवसेना ठाकरे गटाकडे गेलेले आहेत, मात्र गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत। गजानन कीर्तीकर हे निवडणूक लढणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे, पण अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे बाप लेक या निवडणुकीच्या रिंगणात नाहीत हे तर स्पष्ट झाले। पण मग कोण असणार गजानन कीर्तीकरांच्या पुत्राच्या विरोधात याच्याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे, कारण महायुतीनं आपला उमेदवार इथे घोषित केलेला नाहीये। पण विजय मात्र इथे सोपा मानला जातोय तो महायुतीच्या उमेदवारासाठी। त्यामुळे आता प्रश्न इतकाच आहे की महायुती इथून कुणाला उमेदवारी देते, महायुतीला आघाडी मिळणारा हा मतदारसंघ। उत्तर पूर्व ईशान्य मुंबई या मतदारसंघामध्ये भाजपने आपला उमेदवार बदललेला आहे। तिथले आमदार मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना इथून उमेदवारी देण्यात आलेले। मनोज कोटक इथून खासदार होते,
मात्र इथे उमेदवार बदललाय भाजपनं आणि मिहिर कोटेचा यांना उमेदवारी घोषित केलेली आहे। तर शिवसेनेनं पुन्हा एकदा संजय दिना पाटील यांना इथे उमेदवारी दिलेली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे ते उमेदवार असतील। दोनही तगडे उमेदवार आहेत, त्यामुळे कट्टर काटेकी टक्कर असणार आहे आणि यामध्ये मिहिर कोटेचा हे आघाडी घेताना दिसतात। काही महत्त्वाच्या मुलुंडमधल्या किंवा त्यांच्या मतदारसंघातल्या मुद्द्यांवर त्यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतलेली दिसली। कदाचित त्याचा परिणाम त्यांच्या या उमेदवारीमध्ये आघाडी मिळताना पडलेला दिसू शकतो। उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपले उमेदवार घोषित केलेले नाहीयेत, कारण महायुतीकडनं इथून सध्या ही सीट आहे भाजपकडे। पूनम महाजन इथून खासदार आहेत, पण पूनम महाजन यांनाच पुन्हा तिकीट दिलं जाणार की दुसरं कुणाला तिकीट दिलं जाणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे आणि त्यामुळे महायुतीकडनं इथे उमेदवारी घोषित झालेली नाहीये। तर महाविकास आघाडी सुद्धा बहुधा महायुतीचा उमेदवार कोण असते याची वाट पाहत असावी, त्यामुळे महाविकास आघाडीकडनं सुद्धा इथे उमेदवारी घोषित झालेली नाहीये। पण एनडीए आणि इंडिया आघाडीचा विचार केला तर महायुतीला या मतदारसंघामध्ये फायदा होऊ शकतो। दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे सध्याचे खासदार आहेत, जे सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनाच पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं गेलंय। तर दुसरीकडनं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून अनिल देसाई, जे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे निकटचे मानले जातात, पण लोकसभेच्या रिंगणामध्ये काहीसा नौखा असणारा हा चेहरा आहे, ज्यांना दक्षिण मध्य मुंबईमधनं उतरवलं जाते। दक्षिण मध्य मुंबई हा एकूण मुंबईच्या मतदारसंघांचा विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो, त्यामुळे इथे सुद्धा टक्कर जोरात होईल असं वाटत होतं, पण जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार हा विजय सोपा असणार आहे राहुल शेवाळे यांच्यासाठी। पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई, मुंबईचं टोक असणारा हा मतदारसंघ। या मतदारसंघामधनं शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत रिंगणात आहेत। अरविंद सावंत हे शिवसेनेचे खासदार आहेत या मतदारसंघामधनं, त्यामुळे विद्यमान खासदारांनाच इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे। पण महायुतीचा उमेदवार कोण असणार, भाजपचा उमेदवार असणार की शिवसेनेचा उमेदवार असणार हे अजूनही निश्चित नाहीये आणि त्यामुळे इथेही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाहीये। पण एनडीए आणि इंडिया आघाडी यांचा जर विचार केला तर इथे अरविंद सावंत सरप्राइझिंगली पिछाडीवर दिसतात आणि महायुती इथे कोण उमेदवार देते तो आघाडीवर असणार आहे। पण अर्थात ही टक्कर काटेकी असणार आहे आणि त्यामुळे इथे कोण उमेदवार दिला जातोय यावर बरंचसं चित्र स्पष्ट होईल। यानंतर रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन मतदारसंघ जे कोकणाला जोडणारे मतदारसंघ आहेत त्यांचं चित्र आपल्याला पाहायचं। छोटंसं 30 सेकंदाच्या ब्रेक नंतर लगेच परत येतोय रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे आकडे पाहण्यासाठी।